नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गुढीपाडवा संपलेला आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख नेत्यांनी पत्रकारांसमोर येऊन एकत्रितपणे आपल्या जागा वाटपाचा तपशील घोषित करून टाकलेला आहे. आणि तो झाल्यानंतर आपण कसे अतिशय ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे याची ग्वाही दिली. पण गंमत अशी होती की ते जे काय जागा वाटप होतं त्यातली नावं किंवा जागांची संख्या घोषित करायलासुद्धा खुद्द शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा नाना पटोले तयार नव्हते. जागा वाटपाची घोषणा कोणी करावी म्हणून ते एकमेकाकडे ढकलाढकली करत होते. खुद्द शरद पवार म्हणाले पटोले वाचून दाखवतील, आणि हे सगळं माईक समोर चालू असल्यामुळे चक्क रेकॉर्ड झालेलं आहे. आणि मग हे सगळं घोंगडं कानफाट्या म्हटलं जाणाऱ्या संजय राऊत यांच्या गळ्यात बांधण्यात आलं आणि संजय राऊत यांनी ते घोषित करून टाकलं. म्हणजे बाकीच्या वेळेला प्रमुख नेते कोण असतात तर पटोले, उद्धवराव आणि शरद पवार. पण जेव्हा जागा वाटपाची घोषणा करायची वेळ आली तेव्हा त्यापैकी कोणालाही जे जागा वाटप झालं आहे ते घोषित करण्याची हिंमत नव्हती. तिथेच कुठची गुढीपाडव्याच्या दिवशी रोवली गेली हे आपल्या लक्षात येऊ शकतं. कारण ह्या अतिशय महत्त्वाच्या पवित्र अशा मुहूर्तावर जागा वाटपाची घोषणा महाविकास आघाडीने केली. पण आतमध्ये जी काय धुसफूस चालू आहे त्याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याला कल्पना होती आणि म्हणूनच त्या प्रत्येक नेत्याने जागा वाटपाचे आकडे किंवा मतदारसंघ घोषित करण्याचं टाळलं. ते घोंगडं दुसऱ्याकडे ढकललं. पण त्यानंतरची गंमत अशी होती की बघा, आम्ही तर जागा वाटप जाहीर करून टाकलं, महायुतीला अजून जागा वाटप करता येत नाही, अशी उफराटी भाषासुद्धा सुरू झाली. आणि खरं आहे महायुतीलासुद्धा, कारण तिथेही 3 पक्ष आहेत, अजितदादा, एकनाथ शिंदे आणि कोण आपले देवेंद्र फडणवीस. त्यांनाही सगळ्याच्या सगळ्या 48 जागा कोणाच्या वाट्याला कुठच्या आणि किती याची घोषणा करता आलेली नाही. मुंबईतसुद्धा 1-2 जागा अशा आहेत की ज्या कोणाला आहेत त्याचा पत्ता नाही. ठाणा किंवा कल्याणची जागा आहे, नाशिकची जागा आहे, बऱ्याच आहेत. आपण त्या वादात किंवा तपशिलात जाण्याची गरज नाही. पण एक गोष्ट आहे की ज्या जागा महाविकास आघाडीने घोषित केलेल्या आहेत त्यातल्या अनेक जागा एखाद्या पक्षाच्या वाट्याला आल्या तरी त्या पक्षांनासुद्धा आपले उमेदवार तत्काळ घोषित करता आलेले नाहीत. चाचपणी चालू आहे. म्हणजे उदाहरणार्थ साताऱ्याला भाजपचाही उमेदवार जाहीर झालेला नाही. पण दुसरीकडे उदयनराजे उभे राहणारी चर्चा आहे, पण अजून घोषित झालेलं नाव नव्हतं. पण त्याच वेळेला शरद पवारांना देखील तिथून कोण उभा करायचा ही भ्रांत पडलेली होती. शरद पवारांनी तर वेगवेगळ्या पक्षातले लोक आयात करून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. अहमदनगर हा मतदारसंघ घ्या, तिथे अजितदादांच्या गटातला निलेश लंके हा उमेदवार फोडून त्याला राष्ट्रवादी शरद पवार या गटाचा उमेदवार बनवण्यात आलं. आणि अनेक जागा अजूनही स्पष्ट झालेल्या नाहीत. पण असो, जी काय अवस्था या जागा वाटपाच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीची आहे त्याचा तपशील सांगणं आवश्यक आहे. कारण ही घोषणा झाली, 21 जागा शिवसेना उबाठा, 17 जागा काँग्रेस आणि 10 जागा शरद पवार राष्ट्रवादी. ही घोषणा झाली. आकडे 48 बेरीज बरोबर आहे. पण त्या जागा कुठल्या हे समोर आल्यानंतर विनाविलंब सांगली मतदारसंघातले इच्छुक असलेले काँग्रेसचे विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे गायब झाले. आजकाल गायब झाले याचा अर्थ नॉट रिचेबल असतो.
कारण कुठलाही माणूस कुठेही असो त्याला तात्काळ फोनवर त्याची संपर्क साधता येतो. इतकं सगळीकडे देशभर मोबाईलचं नेटवर्क उभं राहिलेलं आहे आणि त्यामुळे एखादा माणूस गायब आहे, हरवला आहे याचा पत्ता कसा लागतो, तर त्याचा फोन लावायचा आणि तो फोन उचलत नसेल किंवा त्याचा फोन वाजतच नसेल तर तो गायब आहे, नॉट रिचेबल हा शब्द मराठीत आता प्रस्थापित झालेला आहे. हे जागा वाटप महाविकास आघाडीने घोषित केल्यानंतर तात्काळ घडलेली घटना म्हणजे विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे नॉट रिचेबल झाले. आणि काहीशी तीच गोष्ट मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचीसुद्धा आहे. त्यासुद्धा संतापलेल्या आहेत की मुंबईमध्ये ज्या 2 जागा काँग्रेस पक्ष लढवू शकत होता, जिंकूही शकत होता, त्याच जागा काँग्रेसला नाकारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ उत्तर मुंबई ही काँग्रेसच्या आवाक्यातलीच जागा नाही, पण ती उत्तर मुंबई ही काय म्हणतात काँग्रेसला देण्यात आलेली आहे. 4-5 लाखाच्या फरकाने जिथे उर्मिला मातोंडकरसारखी लोकप्रिय अभिनेत्री काँग्रेस उमेदवार म्हणून पराभूत होते, ती जागा काँग्रेसला देणं आजच्या परिस्थितीत म्हणजेच तुम्हाला पडायची जागा दिली आहे असंच सांगणं असतं. तीच गोष्ट वायव्य मुंबईची आहे. संजय निरुपमला तर पक्षातून हाकून लावलेला आहे. तीच गोष्ट सांगलीची सुद्धा आहे. आणि मग जेव्हा यातून बाहेर पडता येत नाही, अर्थात संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं होतं की इथल्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना आम्ही कवडीची किंमत देत नाही, आमचं हायकमांडशी बोलणं झालेलं आहे. आणि हायकमांडने चूप म्हटलं की हलवलेली शेपूटसुद्धा आत घालणं याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व म्हणतात. त्यामुळे नाना पटोलेसुद्धा आपली नाराजी वगैरे बोलून दाखवतात, पण बंडखोरी कोण करत असेल तर त्याला पाठिंबा देण्याची हिंमतसुद्धा नाना पटोले जमवू शकत नाहीत, दाखवू शकत नाहीत. आणि साहजिकच आता हळूहळू करत जसजशी तारीख जवळ येत जाईल अर्ज भरण्याची, तसतसे महाविकास आघाडीतले अनेक उमेदवार हे एकमेकाविरुद्ध बंड करून उभे राहिलेले आपल्याला बघायला मिळतील. पण ते काय फार मोठा विषय नाही. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार हा काय फारसा महत्त्वाचा विषय नाही. गिरे तो भी टांग ऊपर आहे ना, गिरे तो भी टांग ऊपर ही जी हिंदीतली उक्ती आहे ती महाविकास आघाडीचं ब्रीदवाक्य आहे. आणि संजय राऊत हे महाविकास आघाडीचे प्रवक्ते आहेत असं त्या पत्रकार परिषदेतच खुद्द नाना पटोले यांनी जाहीर करून टाकलं. जे नाना पटोले 1 दिवस आधी संजय राऊतांनी नौटंकी बंद करावी असं म्हणत होते आणि 48 तास आधी संजय राऊत नाना पटोलेंनी नौटंकी बंद करावी असं म्हणत होते. आता तेच एकमेकाला प्रवक्ते म्हणून घोषित करून टाकतात. मजा कशी असते बघा मित्रांनो, मजा कशी असते. आणि त्यामुळे जी घोषित झालेलं जागा वाटप आहे ते घोषित झालेलं जागा वाटप आणि त्याचा अर्थ लावायचा असेल तो अर्थ इतकाच होतो की मैत्रीपूर्ण लढती होणार. हा नवा शब्द आहे. एकमेकांच्या उरावर बसणं, एकमेकांना ठोसे आणि गुद्दे मारणं म्हणजे मैत्रीपूर्ण लढत असते. म्हणजे तू लागल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, कदाचित थोडं तुझं रक्त येईल, कदाचित तुला बँडेज बांधायला लागेल, याला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात. एकमेकाच्या उरावर बसणं म्हणजे मैत्रीपूर्ण लढत. मित्रांनो, मैत्रीपूर्ण लढत करायची असेल, मैत्रीपूर्ण लढत करायची असेल तर मग महाविकास आघाडी बनवली कशाला? भाजपला हरवायचं असेल तर मतदानातली मतविभागणी टाळणं आणि विरोधकांची विखुरली जाणारी मतं एकत्रित एक गठ्ठा करून भाजपला त्या मतदान क्षेत्रामध्ये निवडणूक मतदारसंघामध्ये पराभूत करणं या तत्वावर आघाड्या बनवण्यात आल्या. मग ती ऑल इंडिया अलायन्स असो किंवा महाराष्ट्रातली महाविकास आघाडी असो, त्याचं मूळ आधार काय आहे, त्याचं मूळ तत्त्व काय आहे? तर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असला
तरी त्याच्या विरोधात 50-60% अधिक मतं असतील तर ती 60% मतं 55% मतं विभागली जातात. ती एकत्र करणं आणि भाजपपेक्षा अधिक करून आपला उमेदवार निवडून आणणं, आघाडीचा उमेदवार निवडून आणणं. आघाडीचा याचा अर्थ तो माझ्या पक्षाचा असेल असं नाही, माझ्या मित्र पक्षाचा सुद्धा तो उमेदवार असू शकतो. कारण आपल्याला मतविभाजन टाळायचं आहे. भाजप हा 2014 असो किंवा 2019 असो, सतत जागा वाढवून बहुमताने आणि प्रचंड बहुमताने भाजप निवडून आला. याचं कारण भाजपला स्वतःचं काही कर्तृत्व नाही आहे. विरोधी पक्ष इंडी अलायन्स किंवा महाविकास आघाडी यांचे युक्तिवाद आणि वक्तव्य जर बारकाईने समजून घ्यायची तर त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपकडे कुठचीही गुणवत्ता नाही, भाजपकडे कुठलाही कार्यक्रम नाही, भाजपकडे चांगलं नेतृत्व नाही, भाजप नालायक पक्ष आहे. त्यामुळे भाजप हा मतदारांना नको आहे. आणि का नको आहे तर भाजपला 60%पेक्षा अधिक लोक मतं देत नाहीत. असं म्हणणाऱ्यांना किती टक्के लोक मतं देतात? काँग्रेसला 18-19%, शरद पवारांच्या पक्षाला महाराष्ट्रात देशव्यापी बघितलं तर 1%, शिवसेनेला 1%, महाराष्ट्रात बघितलं तरी यांना 17-18%पेक्षा अधिक मतं मिळत नाहीत. भाजपला निदान 30-35% मतं मिळतात. असे लोक एकत्र येतात आणि भाजपला मतांच्या बेरजेतून हरवायला बघतात. तेव्हा त्याचं मूळ सूत्र एकच असतं की मतविभागणी टाळायची. आणि मतविभागणी टाळायची तर तुमची सगळी साधन संपत्ती, सगळी मतं एका पारड्यात टाकणं असं होतं. आणि एका पारड्यात टाकण्याच्या ऐवजी ती बाजूला कुठेतरी पडतील अशी व्यवस्था करणं म्हणजे मतविभागणीला हात लावणं म्हणतात. म्हणजे तुमच्या आघाडीत वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर सहभागी झाले नाहीत म्हणून ते भाजपची बी टीम असते. मग मैत्रीपूर्ण विभागणीची भाषा बोलणारे कुठची XYZ टीम बनवत असतात का? कुठल्याही 4, 5, 10 मतदारसंघामध्ये जर मैत्रीपूर्ण लढती होणार असतील तर तिथे भाजपला कमी मतामध्ये सुद्धा निवडून आणण्याची बेगमी होत असते. तेव्हा मैत्रीपूर्ण लढती हे मुळातच थोतांड आहे, भंपकपणा आहे. पण तो भंपकपणा तत्त्वज्ञान म्हणून मीडियामध्ये मांडला जातो. असो, गुढीपाडव्याच्या दिवशी या 3 पक्षांनी एकत्र येऊन जी भूमिका जाहीर केली आहे त्याचा एक साधा सरळ अर्थ सांगायचा तर ज्या पक्षाला आघाडीने ती जागा दिलेली आहे त्या पक्षाने त्या मतदारसंघात आपली गुढी उभारायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ काँग्रेस पक्षाने कोल्हापुरामध्ये जागा मिळवलेली आहे, शाहू महाराजांना उमेदवार केलेलं आहे, तेव्हा शाहू महाराजांनी कोल्हापुरात महाविकास आघाडीची गुढी उभारायची आहे. आघाडीने सांगली मतदारसंघात चंद्रहार पाटील या शिवसेनेच्या तरुणाला उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे चंद्रहार पाटील यांनी सांगली मतदारसंघामध्ये आघाडीची गुढी उभारायची आहे. मग मित्रपक्ष काय करणार? त्यांनी गुढी उभारायची, आम्ही गुढी पाडणार. गुढी पाडवा याचा अर्थ कसा नवीन लावतायत बघा. महाविकास आघाडी गुढी पाडवा या मुहूर्ताचा अर्थ कसा लावते हे मी तुम्हाला समजावतोय की ज्या पक्षाला आघाडीतल्या जागा मिळालेली आहे त्याने गुढी उभारायची आहे आणि मित्र पक्षांनी ती गुढी पाडायची आहे. म्हणजे तुमची गुढी आमचा पाडवा अशी ही आघाडी आहे. महाविकास आघाडीचा अर्थ असा आहे की तिनापैकी एकाने गुढी लावायची, उरलेल्या दोघांनी ती गुढी पाडवायची. चंद्रहार पाटील यांचं नाव खूप आधीच उद्धव ठाकरे यांनी घोषित करून टाकलं. खुद्द शरद पवारांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली. तर चंद्रहार पाटील आणि उद्धव ठाकरे सांगलीत प्रचाराचा नारळ फोडायला गेले, उमेदवारीची घोषणा करायला गेले. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार
आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांनी पूर्ण बहिष्कार टाकला. म्हणजे गुढीपाडवा येण्याच्या आधी गुढीपाडवा सुरू झालेला होता. उद्धव ठाकरे सांगलीत गुढी उभारायला गेले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ती गुढी पाडण्याची पूर्ण व्यवस्था करून ठेवली. आणि म्हणून चंद्रहार पाटील गेले 8-10 दिवस झाले सांगली मतदारसंघामध्ये एकाकी फिरतायत. एकाकी म्हणजे स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरतायत, जिथे शिवसेनेला फारसे कार्यकर्तेसुद्धा नाहीत. सांगली हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला बुरुज वगैरे मानला जातो. आता हे उत्तर मुंबईमध्ये, वायव्य मुंबईमध्ये आणखीन कुठे कुठे होणार आहे माहिती नाही. पण आपण ज्या आघाडीचं तत्त्व म्हणून स्वीकारलं आहे ती गुढी आपण आधीच पाडलेली आहे. महाविकास आघाडी किंवा इंडी अलायन्स यांची गुढी म्हणजे काय असतं? एक झेंडा असतो, पक्षाचं एक निशाण असतं, एका देशाचा एक झेंडा असतो. तो झेंडा म्हणजे त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांच्या भूमिकेचं ते प्रतीक असतं. गुढी आणि झेंडा यामध्ये फारसा फरक नसतो. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही एका पक्षाला आणि त्या पक्षाच्या उमेदवाराला आघाडीची उमेदवारी मिळाली याचा अर्थ तो उमेदवार उभा करणं म्हणजेच महाविकास आघाडीची गुढी उभं करणं असतं. आणि ती गुढी अधिकाधिक उंच होण्यासाठी स्वपक्षाच्या आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी सगळी ताकद पणाला लावून तो खुंटा अधिक भक्कम उभारायचा असतो. इथे तीच तर गंमत झाली आहे. ज्याला जागा मिळाली आहे, ज्याला उमेदवारी मिळाली आहे त्याने गुढी उभारावी. आम्ही त्या गुढीला हात लावायला सुद्धा येणार नाही. आणि एकदा उमेदवारी अर्ज भरून संपले की पुढच्या 14 दिवसात त्या गुढीचा जो स्तंभ आहे तो पाडवा हा आमचा कार्यक्रम असेल. अशीच एक प्रकारची घोषणा त्या पत्रकार परिषदेनंतर झाली. कारण बघता बघता असे काँग्रेसचे किंवा वेगवेगळ्या पक्षाचे लोक फटाफट नॉट रिचेबल होऊन गेले. ज्याचा अर्थ मित्रांनो अतिशय सोपा आहे, अतिशय सोपं आहे. महाविकास आघाडीतले तीनही पक्ष एकमेकांना सांगतायत तुम्हाला जागा मिळाली, गुढी उभी करा, आम्ही पाडायला येतोच, आम्ही पाडायला येतोच. यापेक्षा वेगळं असेल तर तुम्ही विचार करा. मला जे दिसलं सांगितलं. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.